हे माय ब्युटिफुल पीपल, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर वेदर बघा आजचं किती छान झालं आहे आणि आजचा माझा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पावसाचं हलकं हलकं वातावरण व्हायला लागलं आहे. माहीत नाही पाऊस कधी येईल, पण आता पावसाची खूप अपेक्षा लागली आहे. तर सकाळचा हा दिवस होता आणि मी इथे मस्त माझं रुटीन सुरू केलेलं. झाडंही माझे खूप छान दिसत होते. मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया बाहेरचं वातावरण. बाल्कनी क्लीन करायची आहे. तुम्हाला माहिती आहे 15 दिवस घरी नव्हती म्हणून घरात खूप घाण झालेली आहे, धूर वगैरे सर्व. तर सर्व पूर्ण घर आम्ही क्लीन करायला काढणार आहे, पण तो व्लॉग तुम्हाला पुढचा व्लॉग भेटेल, या व्लॉग नंतरचा. इथे पिल्ल्याचं चाललं होतं सकाळी सकाळी मोबाईल बघायचं. मी इथे साईडला चहाही ठेवला होता. इथे आमचा चहा डन झाला होता. त्यानंतर आम्हाला नाश्ता करून पिल्ल्याच्या स्कूलला जायचं होतं. आज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं, तर आम्हाला तिथे जायचं होतं म्हणून आम्ही नाश्ता करून निघणार होतो. आणि जेवण मी थोडंसं बनवून जाणार होती, तयारी थोडीशी, जसं की चपात्या करून जाणार होती. आणि त्यानंतर इथे मी मटकी शिजायला लावली होती, मटकीची भाजी बनवायची होती. देवपूजा ही माझी डन झाली होती. सकाळचं ऑलमोस्ट रुटीन माझं पूर्ण झालं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो इथे स्कूलला जाण्यासाठी. तर बस तयारी झाली होती, आता निघायचंच होतं. हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आम्ही निघालो आहे आता. तर आज कसं कुठे चाललो आपण? त्याला स्कूलला नाही जायचं आहे, तर आज आहे बाबूचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे आता स्कूलमध्ये. सकाळची एक मिनिट, गॉड, क्लिनिंग चालू आहे इथं. तर सकाळची सर्व कामं आटोपलीत माझी. आता स्कूलला जातो आहे. बाहेरून थोडासा भाजी मंडळीत पण जाऊन येऊ, भाजीपाला वगैरे घेऊन येऊ आणि जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करते. ऑलरेडी खूप लेट झालं आहे. 11 वाजेचा टाईम गेला होता. 11ला फक्त 5 मिनिट बाकी. आम्ही अजून सोसायटीमध्येच आहोत. तर चला निघूया. मनीषाही येत आहेत सोबत, वरती आहेत, लॉक करून येत आहेत आमच्यासोबत. तर चला निघूया पटकन. इथे आम्ही निघालो होतो स्कूलला जाण्यासाठी. प्लॅनिंग एवढी केलेली होती की आपल्याला भाजी मंडळीत जायचं आहे, भाजीपालाही आणायचं आहे, सर्व काही ठरलेलं. वातावरण बघून माझं मनच झालं नाही मार्केटला जाण्याचं. मी यांना म्हटलं आपण फिरायला जाऊ, थोडंसं येऊ फिरून वगैरे. नदीकडे छान वातावरण होतं, तिकडे जाऊन येऊया. आधी आम्ही नदीच्या जवळ असायचो ना, तर मी एकटीही पायी जायची, पण आता खूप लांब आहे म्हणून गाडीवर जायला लागतं. तर निघालोच होतो बाहेर म्हणून म्हटलं चला आपण जाऊया. आधी आम्ही स्कूलला आलो, नंतर आम्ही इथे गेलो, नदीकडे फिरायला गेलो आणि बाकीचे सर्व कामं राहिली. मग भाजीपाला वगैरे, फक्त आंबे आणले आम्ही. आंबे घेऊन घरी आलो आणि इथे बघा स्कूलमध्ये सर्व मुलं खेळत होते, तर पिल्ल्यालाही थोडंसं खेळायचं होतं म्हणून मग आम्ही तिथं थोडा टाईम स्पेंड केला. बाकी सर्व कामं आमची झाली होती पूर्ण डन, जी स्कूलची होती ती. आणि इथे बस आम्ही असंच टाईमपास करत होतो, त्याची खेळण्याची इच्छा होती म्हणून. बाकी स्कूल बाहेरून अशी दिसते बाबूची. आत्ताच दाखवून दिली मी, फर्स्ट डे असेल तेव्हा असेल स्कूलचा. त्यानंतर आम्ही निघालो होतो इथे नदीकडे जाण्यासाठी. मी आधीच सांगितलं तुम्हाला, भाजी मंडळी मागे राहिली, तिथे आम्ही गेलोच नाही, डायरेक्ट निघालो नदीकडे. पुढे जाण्याचा प्लॅन होता, पण जेवण वगैरे सर्व बाकी होतं आणि बरीचशी कामं घरी बाकी होती म्हणून मग आम्ही इथपर्यंत राऊंड मारून घरी गेलो. घरी आल्यानंतर मी असं शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं. गावावरून आल्यानंतर आपली कामं सुरू होतात, तर आता हे भरपूर दिवस मला जाईल ते संपलेलं होतं. साईडला मी दूध ठेवलं होतं आणि मटकीची भाजी तुम्हाला बोलली, तर इथे मटकीची भाजी माझी डन झाली होती आणि चपात्याही झाल्या होत्या. तर गाईज आता दुपारचा 1 वाजला आहे. कृष्णाला मी आत्ताच झोपवलं. तो झोपल्याशिवाय मला कामं काही उमजत नाही आणि ऊन जे आहे तर ते आज आलंच नाही आहे. सकाळी मी उठली तेव्हा मला वाटलं की अजून सकाळी झालीच नाही आहे, कारण खूप अंधार होता सकाळी, खूपच अंधार होता झालेला. पण त्यानंतर बाहेर निघाली तेव्हा समजलं की आज थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटते, कारण ऊन आता नकोसं झालेलं आहे. एवढं ऊन पडतं आहे की परेशानी झाली त्या उन्हाची. आणि थोडंसं गारवाही जाणवतो आहे, कुठंतरी जवळपास पाऊस पडत असेल म्हणून गारवा जाणवतो आहे. पण खूप छान वातावरण आहे आज, खूपच छान. तर त्यामुळे ना कामं जास्त करावीशी वाटत आहेत मला. त्यामुळे म्हटलं चला आज काही ना काही थोडंसं आवरून घेऊया. तसं मी काल किचन क्लीन केला माझा पूर्ण. गावावरून आल्यानंतर आधी मला किचन क्लिनिंगचं काम असतं, कारण तिथे जेवण बनवावं लागतं म्हणून मग मी आधी ते क्लीन केलं. पण मी दाखवलं काही नाही की वेळच नव्हता तेवढा. आणि यस, आज मी आजचा दिवस शूट करते. बाबूचं युनिफॉर्म घेऊन आम्ही आलो घरी आणि आता 2 जूनला जी आहे ती त्याची पॅरेंट्स मीटिंग आहे, तर त्या दिवशी जायचं आहे परत स्कूलला. आणि मग नंतर त्याची स्कूलचा टायमिंग वगैरे समजेल की किती तारखेपासून स्कूल चालू होते आणि टायमिंग काय आहे, सर्व काही समजेल तेव्हाच.
त्यानंतर आता दोघंजण झोपलेत ते बेडरूममध्ये, तोपर्यंत मी आता माझी जेवढी एक्स्ट्राची कामं आहेत तेवढी आवरून घेते. आधी भांडी पडलीत, कपडे पडलेत तेवढी आवरते आणि मग एक्स्ट्राची कामं सुरू करते. प्लांट्स तर सध्या एकदम मस्त आहेत माझे, त्यांना बघून मला खूप हॅपी वाटतं, खूप मस्त दिसत आहेत. कारण आणि वातावरण असं झालं ना की ते जास्त हिरवी दिसायला लागतात, काय माहिती का. तर येस, चला आता पटापट कामं आवरते आणि जसं होईल तसं तुमच्यासोबतही शेअर करते. तर गावावरून मी जशी आली तसं फक्त वरवरची धूळ मी क्लीन केली होती. म्हणजे जसं माझं ट्रॉलीज वगैरे मी बाहेरून क्लीन केल्या होत्या, आतमध्ये नव्हत्या क्लीन केलेल्या. कारण गावावरून आलं की लगेच इच्छा नाही होत कामं करण्याची, एवढं सर्व पसारा काढण्याची. आणि बाकीचं मला जेवढं जेवण वगैरे बनवायचं होतं तेवढी भांडी वगैरे मी सर्व साफ करून घेतलं होतं. पण नंतर मला माहिती होतं की मी डीपली क्लिनिंग करणारच आहे, कारण पावसाळा सुरू झाला की मग मी लागतेच ह्या कामांना. पावसाळा काय, कुठल्याही ऋतूची सुरुवात असली की मी आधी हे कामं करते. माझी सर्व घर मी बाहेर काढते, पूर्ण आवरते आणि मग नवीन ऋतूला पण सुरुवात होते आणि घरामध्येही छान वाटतं. तर इथे बघा दुपारची जेवणाची भांडी पडलेली होती, ते सर्व मी इथे आवरत होती. आणि एक सांगायचं झालं तर मी हे प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलत येते की गावावरनं आलं की कामांना मन लागत नाही, सतत गावाकडची आठवण येत असते. आणि ह्यावेळेस तर मी भरपूर जणांकडे टाईम स्पेंड करून आली. माझ्या मावशांकडे गेली होती, नंतर इथे मम्मीच्या फ्रेंड्स वगैरेकडे गेली होती. तर बराचसा टाईम मी बाहेरच स्पेंड केला, त्यामुळे मला ह्यावेळेस जास्तच आठवण येत होती गावाकडची. आणि गरमी जी आहे किचनमध्ये ती भयंकरवाली गरमी होते, थांबलं पण नाही जाते. 2 दिवसापासून तर वेदर मस्त आहे, पण गरमी खूप होते. तर येस, अख्खा मसूर बनवलेला आहे जेवणामध्ये. जेवण बनवून परत भाजीपाला घ्यायला जायचं, सकाळी भेटला नाही, फक्त आंबे घेऊन आम्ही घरी येऊन गेलो. तर आता आम्ही चाललो परत मार्केटला, भाजी मार्केटला भाजीपाला आणायचं आहे. आणि थोडंसं मी आता इथे कणिक भिजवून ठेवली. तर हा छोटासा व्लॉग तुमच्यासाठी. आणि येस, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये.